चालू झाला का? हा, गुड आफ्टरनून इव्हनिंग. गुड इव्हनिंग गाईज. आणि अशा प्रकारे तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि काहीतरी चित्र चालले मागं. आणि आम्ही ड्रेसअप झालोय. ड्रेसअप म्हणजे ब्लॉग तर मी लवकरच चालू करणार होतो, पण या लोकांना लेट केला. बाकी काय अच्छा, मी लेट केला का? मग कोणी केलं? तू लेट करतोय. मी रेडीच होतो. एखाद दोन काम कधी कधी येतात म्हणून. सो आम्ही रेडी होऊन चाललोय आता अंबरनाथला शिव मंदिर आहे, तिकडे चाललोय. थांबा जरा काही हवालदार असतील. थांबा 2 मिनिटं. फक्त ऊन पाहिजे तुला. सो हा ते बघा, ऐकलं ना तुम्ही, फोटो शूट आणि व्हिडिओ. रील तर काय पडणार नाही, फक्त बोलायला आहे का स्टोरी. आता इकडे माझ्या मोबाईलची मेमरी तू पहिल्याची मेमरी का नाही कमी केली? हा ती पण कमी बसवतो आता हिला खाली करून. हा तर ठोंबे थांब ना. हा सो सकाळपासून काही गडबडच चालू होती. गुढी बांधली, बरं उभारली, गाड्यांच्या पूजा केल्या, गाड्या स्वतःहून धुतल्या. ते स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे घरातून की स्वतःच्या गाड्या स्वतः धुवायचं म्हणून. एकतर ही एक मेंबर वाढले आपली. आणि रुबी तर आहेच. रुबी तुम्ही लोक बहुतेक मिस करत असाल, बहुतेक लोकच. आता फोन आला, थांबा जरा काही, फोन आला. चाललोय आम्ही तिकडे, देवदर्शन पण करू, नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या ठिकाणातून करू. आणि जो तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये ऐकला असाल हिच्याकडनं की काहीतरी प्लॅन होता, तो फिसकटला आहे. ते हे लोक जाऊन पण आले, माकड लोक. हे पण जाऊन आली कुठे? कोल्हापूरचं. अच्छा, गाडीमुळे. सो या गाडीमुळे काय नाही, ते नंबरच लेट आला. नाही तर आम्ही गेलो असतो, मी पण गेलो असतो. तू बसने पण आला नाहीस. नाही, बसची मी प्रयत्न केला, तुम्ही पण. कालच साताऱ्याला जाऊन आलेलो. ही जी सेकंड सर्व्हिसिंग पण बाकी आहे. ऑनिक्स हे कसं आहे का नाव? हे गाडीचं नाव काय ठेवलंय तू? सो हिला पण सर्व्हिसिंग मध्ये टाकू उद्या परवा किंवा नेक्स्ट वीक. नाही तर सर्व्हिस पण पेंडिंग आहे. फर्स्ट सर्व्हिस झाली आहे, सेकंड सर्व्हिस पेंडिंग आहे. हां, भेटू तुम्हाला अंबरनाथलाच डायरेक्ट देवदर्शनाला. चलो बाय बाय. अशा प्रकारे गाईज आम्ही पोहोचलोय अंबरनाथला. जातो, दर्शन घेतो, आधी चेंज करतो द्या गाईज. हा पण घातलेला, पण दुसरा पण आणलाय. सो लेट्स सी. कंगवा ते फाउंडेशन वगैरे सगळं आणलंय. आम्हा गाईज सर चेंज करू. गाईज बघा मंदिर बघा गाईज. तिला चांगला बोललो होतो फोटो काढणार. कधी हिनं मस्त एक वैद्यने चान्स मारला, चांगला आले फोटो. वरती जाऊ शकतो बरं. चला गाईज दर्शन घेऊ आणि मग भेटू तुम्हाला. गाईज अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे. सो चाललं आता रिटर्न. कुठे चाललं? पेट पूजा. बट आम्हाला फोटो पण नीट निघाले नाहीत ना. फोटो पण काढायचे आहेत, व्हिडिओ काढायचे आहेत. सो स्पॉट बघू कुठे काय, आणि मग कसं जाऊ. खायला खारघरमध्येच चांगलं भेटेल. मी बोलते ब्रदर्स कॉर्नर सोडून. मी ना परवा स्टेशन तिथे फ्राईड राईस खाल्लेला, इतका भारी होता. 50 रुपयाला एवढी क्वांटिटी. कुठला?
आपला खारघर तुम्हाला ऐकू येणार नाही. थांबा जरा, नंतर भेटतो गाडीत. 2 hours later. सो गाईज खारघरला पोचलोय. तुम्हाला एक इंट्रोडक्शन काय शब्द येतो? इंट्रोडक्शन ना, इंट्रोडक्शन. अरे कहना क्या चाहते हो? इंट्रोडक्शन द्यायचं राहिलं. हा थांबा, हा आहे नील, वैदे अथर्वचा भाऊ. ये हो थांब, हा हा वैदे अथर्वांचा भाऊ. म्हणजे गावी राहतो, गावी असतो ना, गावीच त्याचं शहर, शहरातच गाव कोल्हापूर. फक्त बोलायचं कोल्हापूर कोल्हापूर, असं आहे तसं आहे, न्यायचं काय नाही. येत तर काय नाही. बोल बच्चन फक्त तू ना तुमचे. आम्ही बघा सातारवाले सांगतो का चलतो. सांगा दे मला. कधीच बोलते तू कंदबिडी. आधी काल केलं होतं. अरे त्या सिंगल डे मध्ये मी रिटर्न आलोय, एका दिवसात मी रिटर्न आलोय. तरी फक्त बडबड आहे, काय नाही. आता आम्ही पोचलोय. बघू, आम्ही राजस्थानला जायचं ठरलेलं. पण अजून कोणी पत्रिका पाठवली नाही लग्नाची. नसते पत्रिका, नसते वेडिंग कार्ड असेल काहीतरी, काय माहिती. बघू, इन्व्हिटेशन आलं तर जाऊ नक्कीच ना. ट्रेनचे पण तिकीट पाठवा तेवढा. याला तर एसीची ट्रेन पाहिजे. हो, अरे मग काय काय पागल आहे का? ट्रेन मध्ये काय आलं तुला? मस्त की एसी ने जायचं, एसी नाही. चला गाईस, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. जर तिने ब्लॉग बघितला तर मी मार खाते, बाकी काय नाही. डिस्क्रिप्शन नको द्या. चलो बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांनाच. बाय, टाटा.